आपल्या सर्वांचे भावनाच रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता आपल्या सगळ्यांना असं वाटतं की थंड काहीतरी प्यावं, सरबत, कोल्ड्रिंक। आज मी पण घरच्या घरी असं हेल्दी असं सरबत तयार करणार आहे, जे की अगदी एका मिनिटामध्ये बनून तयार होणार आणि पूर्णतः हेल्दी राहणार। व्हिडिओ सुरू करायच्या पहिले तुम्हाला एक विनंती आहे, प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा। इथे मी घेतलेली आहे शुगर कँडी, ज्याला आपण खडीसाखर असं पण म्हणतो। ही खूप हेल्दी असते आणि उन्हाळ्यामध्ये खूप थंडक देणारी असते, तर मी याचाच वापर करणार आहे आज। सगळ्यात पहिले मी याला थोडंसं बारीक करून घेणार, जेणेकरून मिक्सर ग्राइंडरमध्ये हे इझिली ग्राइंड होणार। इथे मी 2 कप वापरणार आहे खडीसाखर। ही 1 कप झाली, आणखीन 1 कप मी अशी करून 2 कप यूज करणार आहे। इथे एक पॅन घेतला आहे मी, त्यामध्ये आपण हे खडीसाखर टाकून घेऊया। आता 2 कपसाठी इथे आपल्याला घ्यावा लागणार 1 कप पाण्याचा। मेजरमेंट अगदी बरोबर आहे, तुम्ही ह्याच प्रकारे सगळे घ्या। इथे हाय फ्लेम करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला पूर्णतः साखर वितळायची आहे आपली पूर्ण। आपली साखर वितळते त्यापर्यंत आपण बाकीचं काम पण करून घेऊया। इथे मी मिक्सर ग्राइंडर घेतला आहे, त्यामध्ये 1 कप मी इथे घेत आहे मिंट पुदिना। याचे फक्त पानं घेतले आहे मी। आता आपण हे यात ॲड करून घेऊया। इथे 1 चमचा मी घेत आहे बडीशेप, ज्याला सौंफ म्हणतो आपण, आणि अर्धा चमचा घेऊया काळी मिरी पावडर, आणि 1 चमचा घेणार इथे जिरेपूड पावडरचा, आणि थोडं टाकूया चवीनुसार मीठ। इथे मी 1 चमचा घेत आहे आमचूर पावडर। जर का आमचूर पावडर नसणार तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता। आणि 4-5 इथे घेऊया साधारण आईस क्यूबचे। आईस क्यूब टाकल्याने याचा कलर चेंज नाही होणार, जो कलर आहे ग्रीन तोच राहणार। हे सर्व आपण एकत्र आता ग्राइंड करून घेऊया। याची अशी फाईन पेस्ट तयार करायची आपल्याला। जर का नाही होत असेल तर थोडंसं पाणी टाकून याला चांगलंतः ग्राइंड करा। आपली साखर पण पूर्णतः वितळलेली आहे। याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा नाही आहे, फक्त साखर पूर्ण वितळली पाहिजे, अशी चिपचिपी आपल्या हाताला लागली हवी, बस। आता आपला इथे ग्राइंड केलेला पेस्ट आपण ॲड करून घेऊ। गॅसची फ्लेम सध्या मी आता स्लो केलेली आहे आणि आता स्लो फ्लेमवरच याला मिक्स करून घेऊया आपण। एकदा तुम्ही ह्या प्रकारे नक्की तुम्ही सरबत करून पहा, खूप छान वाटतं आणि खूप हेल्दीसुद्धा आहे। आता स्लो फ्लेमवर याला आपल्याला 5 ते 7 मिनटं याला शिजवायचं आहे पूर्ण। जेव्हापर्यंत हे दाटसर होत नाही, अगदी सायरपच्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये येत नाही, तेव्हापर्यंत आपण याला शिजवून घेऊया। हे पहा, थोडं डार्क कलर झालेला आहे अजून छान, पण जो आपल्याला पाहिजे आहे त्या फॉर्मपर्यंत आतापर्यंत आलेलं नाही आहे। एका स्पूनच्या सहाय्याने आपल्याला चेक करून घेऊया झालं आहे की नाही। बघा, अजून याला आपल्याला शिजवावं लागणार साधारण 3 ते 4 मिनटं। 4 ते 5 मिनटं झाले आहे, याला मी परत शिजवलं। आता एकदा परत मी चेक करणार आहे। ही अगदी इझी स्टेप आहे, म्हणजे आपल्याला कळतं झालं आहे की नाही। इथे एक लाईन बनली म्हणजे आपला सायरप रेडी आहे। आता मी गॅसला बंद करणार आणि पूर्णतः थंड होऊ देणार। आपलं मिश्रण पहा,
थंड झाल्यावर किती दाटसर झालेलं आहे हे, पहिलेपेक्षा डबल झालेलं आता हे घट्ट. आता यामध्ये मी अर्धा कप टाकणार आहे लेमन ज्यूस. याला हळूवार हाताने मिक्स करून घेऊया. इथे एक टीप तुम्ही लक्षात ठेवा, गरम सायरपमध्ये अजिबात टाकायचं नाही आहे लेमन ज्यूसला. जेव्हा पूर्णतः थंडा होणार तेव्हाच त्याला एकत्र करा. लिंबू पाणी टाकल्यावर हे परत थोडं पातळ झालं आहे पहा. एकदा आपण याला आता चाळून घेऊया. चाळल्याने याच्यामध्ये अगदीही लिक्विडी फॉर्ममध्ये आणि अगदी प्लेन याच्यामध्ये येणार आहे. यामध्ये आपण सोप वगैरे ॲड केली आहे, त्यामुळे एकदा चाळणं आवश्यक आहे. चाळल्यामुळे एवढा गाळ त्याच्यामध्ये अजून खाली राहिला होता. आता याला काढून घेऊया, आपल्याला याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे हा सरबत तयार केला. साधारण 5 ते 6 महिने तुम्ही याला फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आरामात तुम्ही तुमचा पूर्ण उन्हाळा थंड आणि हेल्दी ज्यूस तुम्ही घरच्या घरी बनवून पिऊ शकता. आता याला मी एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. अशी कोणतीही काचेची बरणी घ्या आणि त्यात तुम्ही हे स्टोअर करून फ्रीजमध्ये साधारण 5 ते 6 महिने आरामात हे राहणार. आता 2 ग्लास मी तुम्हाला बनवून दाखवते. साधारण 2 चमचे इथे मी सरबत टाकत आहे. 2 ते 3 चमचे एवढंच खूप झालं. आणि यामध्ये आपण टाकू 1 चमचा इथे सब्जा, ज्याला आपण चिया सीड्स पण म्हणतो. आणि एक इथे टाकणार आहे मी लेमनची काप केली आहे ते टाकणार आहे यामध्ये. आणि ते थंडगार पाण्याचा आणि बर्फाचा आपण वापर करूया. ते थंड चिल्ड पाणी वापरलं आहे मी. इथे तुमचं हेल्दी थंडगार सरबत असं बनून तयार आहे, जे की उन्हाळ्याभर तुमच्या शरीराला थंडावा मिळेल आणि तुमची बॉडीही पूर्ण डिहायड्रेट राहणार.